हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज माझा आवाज थोडा वेगळाच वाटत असेल तुम्हाला. तर सर्दी झाली आता 10-12 दिवसापासून बाहेर. रोज एका ठिकाणचं पाणी, वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं आणि वाटाने चालणं, तर त्याच्यामुळं आवाज तसा येतोय. तर चला बघा, वाटाने किती दिंडीची म्हणजे हे असतं, मज्जा असती. असं एकही दिवस असं वाटत नाही की आपण आलोय आणि आपल्याला पश्चाताप झालाय, कारण ह्या नामघोषाने ना पूर्णपणे माणूस हे होऊन जातं. तर चालता चालता कधी दुपारचं ठिकाण येतंय ना तर कळतसुद्धा नाही. तर इथं बघा, दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी थोडं भजनाचा कार्यक्रम चालू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी गेलं ना, दुपारचं जेवण असो की मुक्कामचं ठिकाण असो, तिथं थोडंसं भजन होतंच. तर दुपारी पण स्वयंपाक होईपर्यंत, त्यांचं आवराआवरी होईपर्यंत थोडा वेळ भजनाचा कार्यक्रम चालतोय आणि जेवणं झाले की परत आपली चालायला सुरू. तर रोज एक 10-15 दिवस ना हे रुटीनच होऊन गेलं होतं. उठलं की चालायचं, दुपारी जेवायला थांबायचं, जेवलं की चालायचं. म्हणजे इतकं रुटीन असं सुरळीत हे झालं होतं ना. नंतर घरी आल्यावर थोडी तकलीफ झाली त्याची, त्या रुटीनची. पण आता रोजच तेच नाही राहणार ना, आहे की नाही. तर नंतर आलो आम्ही चंद्रभागेत. तर चंद्रभागेत आल्यानंतर तिथं आंघोळीची मज्जा तर घेणारच. असं मोकळं पाणी ते बघितल्यावर ती मज्जा तर कोण घ्यायचं सोडणार आहे. तर तसंच आम्ही पण थोड्या बिंगोळ्या केल्या, तिथं फुगड्या खेळलो आणि खूप पाण्यात धिंगाणा मस्ती भरपूर केली. आणि मग जायचं होतं आम्हाला रूमवर. पण त्याआधी आमच्याकडं मोबाईल बाहेर होता, तर आम्ही मोबाईल बोलून घेतला, फोटो काढले, थोडेसे फोटोशूट केलं आणि मग म्हटलं आता बाहेर जायचंच आहे. तर कपडे तिथं भरपूर अशी गर्दी असल्यामुळे चंद्रभागेत आम्ही काही तिथं कपडे बदलले नाही. तसंच रूमवर गेलो आणि रूमवर कपडे बदलले. तर बघा, पाणी किती काळं, खा पण किती छान. असं ना त्या पाण्यातून बाहेरच निघूशी वाटत नव्हतं. अगोदर मला जायच्या अगोदर आहे ना टेन्शन आलं होतं, कारण मला गार पाणी अजिबात जमत नाही. मी म्हटलं गार पाणी असलं ना थंड, तर आपलं तर आंघोळीचं अवघडच होणार आहे. पण त्या पाण्यात शिरलं एवढं गरम पाणी इतकं छान वाटलं ना, तर बाहेरच येऊ वाटेना. बऱ्याच वेळ पोहायची मजा घेतली आणि मोकळं पाणी असलं की माणूस बरेच वेळा पाण्यात बसायला मज्जा पण वाटते. तर नंतर मग थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि म्हणलं चला आता जायचं रूमवर. तर हे महाराज येतं, मग तिथं प्रत्येकाला अंगावर पाणी टाकतातच. तसंच आम्ही पण थोडंसं मग महाराजांच्या अंगावर टाकलं आणि लागलो वाटचालीला रूमकडं जायला. तर रूमकडं जाताना पण सगळे असे हे एकत्रितच किती छान वाटलं ना. तर मग रूमवर गेल्यावर थकलेले होते, कपडे बिपडे बदलले, थोडासा आराम केला आणि त्या दिवशी पण गेलो होतो दर्शनाला, पण मी शूट काही घेतलं नाही. तर संध्याकाळीच चालला मग भजनाचा कार्यक्रम. तर 2 दिवस तिथं थांबतो, तवर 2 दिवस सारखं भजन असतं आणि भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी तिथं होतोच. तर नेमकं कॉपीराईट येईल म्हणून अभंग इतका छान घेतलेला होता ना हा. मला लय आवडला हा अभंग, पण कॉपीराईट येईल म्हणून मला ते व्हॉईस करावं लागलं. काय करणार. आणि भजनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग झोपायचं आणि सकाळी उठून परत हाय तीच रुटीन. उठायचं, आंघोळीला जायचं, चंद्रभागेवर दर्शनाला जायचं, दर्शन करून यायचं आणि मग जेवण वगैरे करून आपल्या घराकडे निघायचं. तर हा दिवस म्हणजे इतकं हे वाटतं ना त्या दिवसात, कारण असं घरचं एक क्षणसुद्धा असं वाटलंच नाही कधी की आपण बाहेर आलो आहे किंवा आपल्याला घरी काय चाललं आहे. तेवढ्या क्षण याच्यात आहे ना, पंढरपुरात गेलेले ना, वाटाने चालताना तरी कधीतरी असं डोक्यात विचारायचं की घरी काय चाललं असं, निदान फोन तरी लावून बघावं असं वाटायचं. पण ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पाऊल टाकतो ना, त्यावेळेस घरचं कसलंच ध्यान येत नाही. आणि तिथं मेन म्हणजे मोबाईल पण चालत बी नाहीत आणि चालले तरी फोन घरी लावायची इच्छा होत नाही, कारण तिथं माणूस एवढं रमून जातं ना. म्हणतात ना विठ्ठल प्रत्येकाला एक रूप करून घेतो. तर खरंच तिथं गेल्यावर प्रत्येकाला एक रूपच करून घेतो, कारण
सगळं ज्यावेळी मनात ताणतणाव असतो ते पूर्णपणे तिथं शांत होतं आणि काहीच डोक्यात राहत नाही. फक्त दर्शनाला जायचं आहे आणि दर्शन झालं पाहिजे, दर्शनाला जायचं आहे आणि दर्शन झालं पाहिजे एवढंच डोक्यात असतं. तर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम खूप छान झाला भजनाचा कार्यक्रम बी. तर चला, आज ती झाली माझी आषाढी वारी पंढरपूरची. आता माझी ही दुसरी वारी आहे बरं का. पुढच्या वर्षी काय होईल ते नाही सांगू शकत मी आत्ताच, कारण वेळेलाच बघू काय होईल ते होईल. पण आता तर दुसरी झाली. मागच्या वेळेस मी निम्म्यातूनच गेले होते, करमाळ्यातूनच गेले होते, पण ह्यावेळेस मी घरापासूनच गेले. तर मला असं माझं मन मला असं म्हणत होतं की मी चालेन की नाही बाबा, वाटाने मला थकाव येईल, कारण एवढं लांबून इतकं कधी चाललेली नाही. कारण मला रानात जरी जायचं म्हणलं ना वावरात, तर लई कंटाळ येतो, कारण मी लगेच कोणाच तरी गाडी दिसली की गाडीवर जात असते. एवढ्या जागेत चालायचं मला कंटाळ येत असतो. तर म्हणलं मी आता इथे चालते का नाही काय माहीत नाही, पण मला एकही दिवस असं झालं नाही की मला थकावा आलाय की मला गाडीत बसावंसं वाटलं. उलट गाडीत बसायचं असलं, कुणी बसणार असलं तरी पण मला बसूशी वाटत नव्हतं. मी गाडीत बसलेच नाही. थोड्या वेळ पाऊस आल्यावर एवढं तेवढं तर ठीक आहे समजा, पण असं जाणून बुजूनच थकले गाडीत बसले असं कधीच झालं नाही. तर चला, अशी झाली माझी आषाढी वारी. तुमची कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा, आणि कोण कोण आलं होतं ते पण सांगा. तर भजनाचा हा भंग मला घ्यायचा होता खरं, पण कॉपीराईट येईल म्हणून मी बंद केलं. खरंच खूप छान भजनाचा कार्यक्रम झाला हा. आणि तिथं गेल्यावर आपलेच नाही तर दुसरे पण तिथले आसपास शेजारचे सगळे भजनाला येते. तर भजन चालू झाल्यावर तर इकडून बसलेले ह्या सगळ्या शेजारच्या होत्या, म्हणजे तिथालच्या होत्या. तिथं आलेल्या असतील, कुठल्या आहेत का त्यांच्या पंढरपूरमधलेच आहेत का कुठल्या आहेत नाही सांगता यायचं, पण त्या आल्या आणि त्यांना पण खूप छान गवळणी अभंग येत होते. रेकॉर्ड तर करून घेतलं मी, शूट घेतलं, पण ब्लॉगमध्ये नाही टाकता आलं, कारण ब्लॉगमध्ये टाकलं तुम्हाला तर माहितीच आहे कॉपीराईट यायची शक्यता असती, म्हणून नाही टाकलं. आणि हे घरी कसं 8 वाजले की जेवण करायचं आणि लगेच झोपायचं. खाली पडावंसं वाटतं, झोप तर नाही समजा पण खाली पडावंसं वाटतं. तिथं अख्खी रात्र जरी उजेड झाली ना तरी पण झोप येत नव्हती, कारण भजनच खूप छान व्हायचं आणि भारी वाटायचं. तिथं वातावरणात सगळीकडं नुसता नामाचा गजर, बाहेर आलं तरी आवाज, घरात आतमध्ये गेलं तरी आवाज, रूममध्ये सगळीकडं नुसतं हरिनामाचा गजरच असतो ना, त्यामुळे तिथे इतकं फ्रेश आणि मोकळं छान वातावरण वाटतं. काही म्हणजे असं म्हणतात नाही का, ज्यावेळेस मी जात नव्हते ना त्यावेळेस मी ऐकायचे की कोणी म्हणायचं पंढरपुरात आषाढी वारीच्या टायमाला लई गर्दी असते, भरपूर अशी घाण असते आणि त्या 2-3 दिवस तिथं थांबूशी वाटत नाही. पण असं काही नाही. आणि आता एवढी मोठी पब्लिक, एवढे मोठे भाविक म्हणल्यावर थोडंफार सहन तर करावंच लागणार आहे. आणि असं काहीच नाही तिथं घाण आहे हे. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या वेळेस आहे ना इतकी स्वच्छता होती ना. मागच्या वेळेस तरी आम्हाला चंद्रभागेत आंघोळ करायला जायचे टायमाला सकाळच्या पारी जाऊशी वाटत नव्हतं, पण ह्यावेळेस खरंच खूप छान, म्हणजे सगळीकडे स्वच्छता. भाविकांनी पण थोडीशी काळजीपूर्वकच हे केलं. आता एवढे सगळे म्हणल्यावर सगळे तर एका घरचे नसतात, त्याने तर सगळे आपलेच लेकरं मानलेले असतात, पण आपल्यात ते असतं की आपण सगळे एका घरचे नाही येतं. असं तिथं होतंच कधी घाण हे करायला त्याला, पण असं काहीच नव्हतं ह्यावेळेस. भरपूर असं चांगलं होतं. चंद्रभागेत पण आंघोळ करायला म्हणायचे, मी जात नव्हते त्यावेळेस म्हणायचे की आंघोळ करूशी वाटत नाही, एवढं घाण पाणी असतं. पण खरंच सांगते, आम्ही एवढ्या वेळ पोहलो, इतकं छान वाटलं, इतकं स्वच्छ पाणी होतं, मस्त भारी वाटलं मला त्यावेळेस तिथं 2-3 दिवस आंघोळ करायला. आणि नाहीतर मला गार पाणी, म्हणजे मी एवढी 10-12 दिवस वाटाने चालले ना, पण मी एकही दिवस गार पाणी घेतलं नाही. कारण मी जिथं मुक्कामी असायचो ना तिथं मी हीटर लावलेलं आहे का ते आधीच संध्याकाळी बघायचे, आणि सकाळच्या पारी पहिलं सगळ्यांच्या आधी पाठीत उठून हीटरमधलं पाणी घेऊन आंघोळ करायचे. कारण मला माहीत असं ते थोडं का असं 2 तांबे का
असाना व मला गरमच पाणी लागायचं, कारण मला माहीत होतं की मला हे सहन होणार नाही. गार पाणी जर म्हणलं तर मी मध्येच आजारी पडन. मग समजा आपण आजारी पडलो की आपलं स्वतःचं दुःखच असतं, पण आपल्या संग जे असतात, आपल्याला ज्यांनी नेलेलं असतं किंवा ज्याच्यावर दिंडीची जबाबदारी असते त्यांना पण त्याचं टेन्शन असतं की पेशंट आहे, असं आहे तसं आहे, दवाखान्यात घेऊन पळा, हे करा ते करा. असं काही व्हायला नको म्हणून 10-12 दिवस पुरेपूर माणूस स्वतःचीच काळजी घेतं. तसं घेतली मी पण माझी स्वतःची काळजी. पण तिथं गेल्यावर मात्र मी भरपूर असं गार पाण्यात आंघोळ केली, भरपूर 2-3 आंघोळ्या केल्या, 3 झाल्या मला वाटतं, 3 आंघोळ्या झाल्या. पण भरपूर मोकळ्या मनाने आंघोळ केली. मला असं कधीच वाटलं नाही की गार पाणी घाण पाणी काही. भरपूर स्वच्छ पाणी होतं, गरम पण, चंद्रभागेचं पाणी पण गरम होतं, सगळंच छान होतं. तर ह्यावेळेसची वारी खरंच खूप छान झाली माझी, खरंच खूप छान झाली. आणि कोण वारीला आलं होतं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर भजनी मंडळात पण आळस हा कसलाच आळस म्हणजे कसलाच नाही तिथं. कारण प्रत्येकाला वाटायचं मला एक म्हणून द्यावा, मला एक म्हणून द्यावा. अभंग म्हणायला पण सगळे उत्सुक होते, सगळे. कारण एका चढ एक अभंग झाले तिथे 2-3 दिवस, 2-4 दिवस. आणि जशी आता तरी मी म्हणन, कारण याच्या मागं मला माहिती नव्हतं वारीत कसं असतं काय असतं, पण आता तरी मी सांगन, खरंच मध्ये जाण्यापेक्षा आषाढी वारीला गेलेलं कित्येक पटीने चांगलं. कारण ती वारी पण चांगली आणि आपलं जेवढं आपल्याला काय म्हणतात ना घेता येईल ना देवाचा लाभ तेवढाच त्यावेळेस घेता येतो. हां, एवढी खंत असते की पायाचं दर्शन होत नाही, पण त्यावेळेस पायाचं दर्शन घेण्याला काही महत्त्व नसतं. कारण सगळ्यांचं म्हणणं आहे की पांडुरंग कळसावर बसलेला असतो, तर कळसावरून तो आपल्याला सगळ्यांना दर्शन देत असतो. त्याच्यामुळं तसं काही वाटू द्यायचं नाही. पण आषाढी एकादशीला खरंच खूप छान आहे. जे नसते जात, ज्यांना काही शंका असतात तर त्यांनी काही मनात न शंका आणता वारीला जावा. आणि खरंच खूप छान वारी आहे आषाढी वारी. म्हणजे मी आणि नाहीतरी मला अगोदर असं वाटायचं बरं का, मला मस्त सगळं असं सांगायचे असं असतं तसं असतं, पण मला असं वाटायचं मला कधी जायला होईल, मी कधी जाईल. मला पहिल्यापासून खरंच खूप हौस होती वारीला जायची. पण ह्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस तर असंच गेलो, सहज गेलो, हौस म्हणून गेलो. आणि ह्यावेळेस थोडं मनातली इच्छा पण पूर्ण झाली. तर त्याचा बी आनंद वेगळाच होता. त्या माझ्या मनाने पण समजा आणि मनातली इच्छा पूर्ण झाली, त्या हिशोबाने मी अशा दोन्ही यांनी मला यंदा जायला भेटलं. आणि खरंच मी माझं भाग्य समजते. मला आजपर्यंत 2 वाऱ्या घडल्या. कारण माणूस म्हणतो जायचं असलं तर काय पुढं लई म्हातारं झाले लगेच वारीला जायला. पण तुम्हाला खरं सांगू, म्हाताऱ्यांनीच वारीला जावं असं काही नाही. वारीला उलट जोपर्यंत आपले पाय चांगले आहेत, आपल्याला चलता येते, आपल्याला कुठलंही आपलं शरीर कुठेही डॅमेज नाही, तोपर्यंतच आपण हे सगळं केलं पाहिजे. कधीतरी कालांतर माणूस थकाव येतो, पाय दुखतात, हाडं घासतात आणि त्यावेळेस आपण वारीला निघायचे प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही मग त्यावेळेस. कारण ज्यावेळेस आत्ता जी मजा घेता येते ना त्यावेळेस ती घेता येत नाही. कारण त्यावेळेस आपल्याला आपलंच टेन्शन असतं. तर एवढा भजनाचा कार्यक्रम संपला आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं ज्ञानेश्वर माऊलीची पालखी बघायला. तर बघा इथं नामदेव पायरी